महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। अनाम पक्षाच्या अरे महानगरपालिकाचं करायचं काय? हे महानगरपालिकाचं करायचं काय? इरशाद भैया मागे बढ़ो, असद साहब आगे बढ़ो, इम्तियाज साहब आगे बढ़ो। अरे महानगरपालिकाचं करायचं काय? विरोधी पक्ष इमाम पार्टीचा अरे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, करायचं काय? गरज पडली आहे। हे देशासाठी राज्यासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे की लोकशाही पद्धतीने जे पद आम्हाला मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला जन आंदोलन करायची गरज पडत आहे। महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट 1949 अंतर्गत स्पष्टपणे लिहिले की सेकंड लार्जेस्ट पार्टीला विरोधी पक्ष नेता पद देण्यात यावं। बॉम्बे हायकोर्टाने 2012 मध्ये संजय देवराम भोईर वर्सेस मेयर ऑफ ठाणे याचे स्पष्टपणे निकाल दिलेले आहे की सेकंड लार्जेस्ट पार्टीलाच विरोधी पक्ष नेते पदावर अधिकार आहे। परंतु आज देशात आणि राज्यात सत्तेत असलेले तिन्ही पक्ष, दोन पक्ष त्याच्यातले धुळ्यात एक आघाडी बनवतात आहे आणि त्यांच्याशी संख्याबळ नसताना सुद्धा गैरसंवैधानिक पद वापरणी आमचा हा विरोधी पक्ष नेता पद हिरवायचा प्रयत्न करत आहे। मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की एमआयएम पार्टी ही लढाई न्यायपालिकेपर्यंत लढण आणि आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे की आम्हाला न्यायपालिकेकडून न्याय मिळेल आणि धुळ्याचा विरोधी पक्ष नेता हा एमआयएम पक्षाचा बसल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ही लढाई लढत राहू हे मी आपल्या माध्यमातून जनतेला विश्वास देऊ इच्छितो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।